नमस्कार, शिवानीज किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण नाश्ता स्पेशल जे सगळ्यांना आवडणार अशी पदार्थ आहे तो म्हणजे कांदा पोहे. तर आपण आता कांदा पोहे कसे बनवतात ते पाहणार आहोत. तर चला रेसिपी चालू करूया. तर त्यासाठी सर्वप्रथम मी हे पोहे घेतलेले आहेत, ते चाळून स्वच्छ धुवून भिजवून घेतलेले आहेत. आणि त्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते बारीक चिरलेला मोठे 4 कांदे आहेत, टोमॅटो आहे. टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टोमॅटो पोहेमध्ये आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, पण टोमॅटो घातल्याने एक अशी वेगळी चव येते. त्याच्यानंतर मी हिरवी मिरची घेतलेली आहे कट करून, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, शेंगदाणे आणि फोडणीसाठी जिरे, मोहरी आणि हळद आणि कढीपत्ता. तर आता आपण सर्वप्रथम कढई गरम करून घेतलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. आता पोहे जर म्हणलं तर तेलाचा वापर जरा जास्तच करावा लागतो. तर आता आपलं तेल गरम झालं, त्यामध्ये आपण सर्वप्रथम शेंगदाणे तळून घेणार आहोत. बघा, आता तेल आपलं गरम झाले तर आपण ते शेंगदाणे घेतले ते चांगले खरपूस करून घेणार आहोत. काय काय शेंगदाणे भाजून साल काढून घालतात, तुम्ही तसंही घालू शकता. आणि कोणाला एकदम कुरकुरीत असे शेंगदाणे पोह्यामध्ये आवडत असेल तर ते तळून घेतले तरी चालतात. चांगले शेंगदाण्याचे तडतड वाजेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे. तर आता आपण बघू शकता आपले शेंगदाणे सोनेरी वगैरे झालेले आहेत. तर आता आपण ते शेंगदाणे काढून घ्या. काही जण काय करते, या शेंगदाण्यामध्ये तसंच फोडणी घालतात, पण तसं केल्याने ना शेंगदाणे मऊ होतात. त्यामुळे जेव्हा बाकीचे आपण कांदा टोमॅटो जे परतणार आहे तेव्हा ते शेंगदाणे आपण पहिले काढून घ्यायचे, जेणेकरून ते शेंगदाणे आहे असे कडक आणि मऊ राहतात जर कांद्यामध्ये नाही घातले तर. आता आपण आपलं तेल तर तापलेलंच आहे, तर गॅस कमी करून घ्यायचा. तर सर्वप्रथम आपण मोहरी घालून घेऊया. मोहरी चांगली तडतडली बघा, चांगली तडतडून घ्यायची. आणि नंतर मग जिरा घालून घ्यायचा. त्याच्यानंतर कढीपत्ता, आणि कढीपत्ता झाल्यानंतर आपण आपली मिरची घालून घेऊया. मिरची चांगली तळून घ्यायची. आणि जर कांद्याच्या आधी जर मिरची घातली तर ती मिरची भाजली जात नाही, म्हणून पहिल्यांदा मिरची घालून घ्यायची. आता आपली मिरची भाजलेली आहे, त्याच्यानंतर आपण कांदा घालून घेणार. आता आपली फोडणी तर खूप छान बसलेली आहे, सुवासही खूप छान येतो आहे. मोहरी चांगली तडतडली, जिरे चांगले तडतडले की फोडणी छान बसते. आणि आता हा कांदा आपण थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत चांगला परतून घेणार. पोह्यातला कांदा जास्त पण लालसर होऊन द्यायचा नसतो. आता आपण कांदा भाजतोय, लगेच हळद घालून घ्यायची नाही. हळद जर लवकर जर घातली तर ती हळद करपू शकते आणि थोडासा कडवटपणा लागू शकतो. म्हणून जेव्हा आपला कांदा भाजत आलेला आहे त्या टायमिंगला ती हळद घालून घ्यायची. त्याच्यामुळे कलरही खूप छान येतो आणि खायला पण सुंदर लागतं. बघू शकता की आपल्या कांद्याचा कलर आहे ना थोडासा लालसर गुलाबी व्हायला लागलेला. तर त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घेणार आहोत. टोमॅटो हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही घाला.
आता टोमॅटो पण 2-3 मिनिटं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं. पोहे असा पदार्थ आहे की आपण कोणत्याही वेळी कधीही खाऊ शकतो. मनात आलं की पोहे केले खाल्ले, एकदम झटपट होणार आणि खायला खूप चविष्ट लागणारा असा पदार्थ आहे. तर आपले टोमॅटो कांदा सगळं व्यवस्थित भाजलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण हळद घालून घेणार आहोत. काही जण काय करतात की जे भिजवलेले पोहे आहेत त्याच्यावरती हळद मीठ टाकून घेतात. तसं न करता तुम्ही अशा पद्धतीने करून बघा, चवीला खूप छान लागतं. तर आता आपण ह्याच्यामध्ये आपण जे भिजवलेले पोहे आहेत ते घालून घेणार आहोत. आता हे काय करा, हाताने मोकळे करून मी घालत आहे. आता सगळ्यात जे मेन आहे ते आपण घातलेले नाहीये ते म्हणजे मीठ. तर आता आपण मीठ घालून घेणार आहोत. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. मी 1 चमचा मीठ घातलेलं आहे, अजून थोडस घालत आहे. आणि आता हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घे. चांगले 5 मिनिटं हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की पोह्यांना कलर किती सुरेख आलेला आहे. आता आपले पोहे चांगले परतले. त्याच्यामध्ये आता आपण जे तळलेले शेंगदाणे ते आपण घालून घेणार आहोत. शेंगदाणे जास्त टाकल्यामुळे जे कुरकुरीतपणा आहे तो तसाच टिकून राहतो पोहे एंड होईपर्यंत. एकदम मऊ लुसलुशीत असे आपले पोहे बनून तयार झालेले आहेत. आता याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. थोडी चिमूटभर मी साखर टाकून घेत आहे. साखर पण मी ऑप्शनल आहे की तुम्हाला जर गोड नसेल आवडेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल, पण साखर टाकल्याने थोडीशी चव खूप छान येते, म्हणून थोडीशी चिमूटभर मी साखर टाकते. अशा प्रकारे आपले पोहे बनून तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने पोहे नक्की करून पहा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट्स करा. धन्यवाद.